स्वारी आग्रा, दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे 30 जानेवारीला. पण तत्पूर्वी श्री शिवराज अष्टक यातील हे 6वं पुष्प आपल्या सगळ्यांच्या भेटीला येण्याच्या आधी या सिनेमाचा ट्रेलर अनावरण सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे संपन्न होणार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जी उपस्थिती दर्शवली आहे त्याकरता मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. पडद्यावर पाहायला मिळाले तर आणखी काय, हा खरं तर सुवर्णयोग असेल आपल्या सगळ्यांसाठी. आणि ते काम संगीतकार आणि गायक अवधूत गांधीजी यांना की त्यांनी 2 शब्द आजच्या या आपल्या ट्रेलर अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने बोलू शकते. मेलेल्या मुर्द्याला जागा करण्याची ताकद शाहिरीमध्ये असते आणि अशाच आपल्या अनेक लोककला ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत त्याचा अंतर्भाव या चित्रपटांमधनं प्रत्येक चित्रपटात केलेला आहे. त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येक चित्रपटात एक अभंग असतो, हा आपला नियम आहे त्याचा. आणि या सर्व कलाकारांच्या सगळ्या या टीमच्या सहाय्यानं हे शिवधनुष्य पेलत ही संपूर्ण एक सुंदर अशी कलाकृती आपल्या सर्वांच्या भेटीला येते. मी खरं तर सर्व मायबाप प्रेक्षकांना ज्यांनी शिवराज अष्टकावर मनापासून प्रेम केलं आणि गेले अनेक दिवस वाट पाहायला लागली, त्यांना खरं तर 2 वर्ष 3 वर्ष वाट बघायला लागली, त्या सर्वांना मनापासून आमच्या सर्व टीमकडनं धन्यवाद देतो की तुम्ही जे प्रेम देताय, तुमचे सर्वांचे आशीर्वाद हे आम्हाला बळ देतात. छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यातल्या नवीन नवीन गोष्टी ज्या अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत ते चित्रपटाच्या माध्यमातून भव्य पडद्यावरती पोहोचवण्यासाठी. तो सगळा काळाचा पट जवळजवळ डोळ्याच्या समोरनं माझ्या असा सरकन गेला की अरे 2017-18 मध्ये चालू झालेला हा प्रवास आज आपण 2026 मध्ये आहोत. पॅनोरामा स्टुडिओजचे कुमार मंगल पाठक सर, मुरली सर आणि मुगाफीचे सगळे जनील असेल किंवा अर्जुन मोगरे खूप खंबीरपणे ह्या कार्याच्या मागे उभे राहिलेत असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू अर्जुन, जनील आणि सगळेच टीम मेंबर्स जे ह्या कार्यात. मला असं वाटतं हा विश्वासाचा भाग जास्त असतो, कारण की चित्रपटाची निर्मिती करणं हे किती अवघड असतं हे ह्या लोकांना, माझ्या मते ही लोक जास्त समर्पक त्याचं उत्तर देऊ शकतील.
आणि ती दुधारी तलवार असते. त्यासाठी त्या लेखक दिग्दर्शकावरती विश्वास टाकायला लागतो, त्याच्या टीमवरती विश्वास टाकायला लागतो. आणि मला असं वाटतं की आमच्या अभंग तुकाराममध्ये आणि रणपती शिवराय स्वारी आग्रा या दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ही सगळी लोक सातत्याने सेटवरती येत होती आणि त्यांनी आमची कामाची पद्धत बघितली. खूप इंटेन्सिटीने सगळेजण काम करतात आणि ह्या पद्धतीने मी कायम म्हणतो की हे जे कार्य आहे ना, इतिहास घडवणाऱ्या माणसांना बरेच वेळा माहितीच नसतं की आपण इतिहास घडवतोय. हा इतिहास घडतोय. मला नाही वाटत हे जगात दुसरं उदाहरण आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांच्या चरित्रावरती 6 चित्रपट बनवणं, 8 चित्रपट लवकरच पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे जगातलं एकमेव उदाहरण असेल असं मला वाटतं. आणि हा प्रवास हा इथपर्यंत येऊन पोचलाय. आज ह्या ट्रेलर इतका सुंदर झालेला आहे. मी खरोखरी म्हणजे मनापासून मी सुखावलोय ते अभिजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत त्याला बघून. कारण सुभेदार या चित्रपटामध्ये सूर्याजी मालुसरेच्या भूमिकेमध्ये तो होता तेव्हा आम्ही सर्वांनी आमचं लक्ष होतं. अशा माणसांकडे आमचं खास लक्ष असतं. हेही तुम्हाला जाता जाता सांगतो की कोण काय काम करतंय. लोकांना असं वाटतं एवढा मोठं युनिट आहे म्हणजे लक्ष नसेल वगैरे, तर असं काही नाही. आमच्याकडे खूप बहिर्जी नायकांचे हेर आहेत जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये नजर ठेवून असतात की कोण कसं काम करतंय, कोण कसं काम करत नाहीये. ऑफ द स्क्रीन किंवा ऑफ द सेट्स ऑल्सो ते असे बरेच हेर असतात. त्यामुळे आमच्याकडे खूप इत्थंभूत माहिती असते कोण काय करतंय त्याची. आणि म्हणूनच हा प्रवास कुठेही खंडित न होता चालू ठेवणं हे या टीमचं कर्तव्य होतं, हे व्रत आहे आणि हे 8वा चित्रपट झाल्यानंतरच थांबेल याची मला पूर्ण खात्री आहे. हा चित्रपट 30 तारखेला आपण लोकार्पण करतोय त्याचं आणि माझी खात्री आहे की हा चित्रपट निर्मात्यांच्याच सहकार्याने फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही आणि फक्त मराठीत नाही तर इतर भाषांमध्येही पोचेल. थोडक्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आभाळ एवढं चरित्र आहे ते अवघ्या जगाला पुरून उरेल याची मला खात्री वाटते आणि ते तसंच आहे. जगातल्या कोणाला ते कसं प्रेरणा देईल आपल्याला खरंच माहिती नसतं आणि ते जगाला प्रेरणा देत राहील या जगाच्या अंतापर्यंत. खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. कुमार मंगल पाठकजी यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. त्यांच्यासोबतच मुरलीधर छतवानी जी, CEO ऑफ मूवी डिस्ट्रीब्यूशन. टीम को मेरी तरफ से बहुत बहुत बधाई, मुबारक. नॉर्मली जब हम फिल्म बनाते हैं, मैं अब तक 50 सुपर फिल्में बना चुका हूँ. नॉर्मली ये होता है कि फिल्म की हम डेट डिसाइड करते हैं रिलीज की और फिर बोलते हैं रेडी नहीं है, 2 हफ्ते और लगेंगे और डिले करते हैं. ये मैं पहली बार देख रहा हूँ कि हमने डेट 19 फरवरी की रिलीज अनाउंस की थी और पिक्चर 3 हफ्ते पहले आ रही है. पूरी टीम को मेरी तरफ से बहुत बहुत शुक्रिया और हम जल्दी ही और काम करेंगे साथ में, जितना ज़्यादा होगा काम करेंगे. आप बताइए. मैंने देखा हुआ था इसके लिए मैं आई वांटेड टू आस्क अबाउट बट मुझे इस पिक्चर के साथ जुड़ के और दिग्पाल सर के साथ जुड़ के, ये मेरी दूसरी फिल्म है उनके साथ. पहली फिल्म अभंग तुकाराम थी और दूसरी फिल्म है मेरे साथ. मुझे आई एम वेरी प्राउड ऑफ दिस टीम. दिग्पाल सर्स वर्क, वो जो बोलते हैं उस चीज़ को पूरा ही नहीं करते, टाइम से पहले पूरा करते हैं. और इसका एक रीज़न और इसका एक उदाहरण हमने देख लिया है कि पिक्चर हम आज बिफोर टाइम रेडी करके, पिक्चर का आपको ये भी बता दूं, पिक्चर फिल्म का भी सेंसर आ चुका है और उसका भी हमने एक पोस्ट डाल दिया है और पिक्चर हम 30 तारीख को रिलीज कर रहे हैं. So, but एक बहुत अच्छा कॉन्सेप्ट है and obviously I am not Marathi, that's why we have Arjun with us who is trying to convey in the same language. But we all are inspired with the history that we are right now portraying. And this is 6th chapter of what we have been showing for the entire Shivaji Maharaj life. And we believe this is going to inspire this entire generation to a lot of new skills and new ways, the way we see Shivaji Maharaj. So yeah, looking forward for your reviews when you watch movie in the theater. आणि थिएटरमध्ये जाऊन बघा प्लीज फिल्म, कारण ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
आपण फिल्म बनवतो ती थिएटर्ससाठी बनवतो, बिग स्क्रीन एक्सपिरियन्ससाठी बनवतो. प्लीज ती जाऊन बघा. आणि अजय दादा, मीही तो एक होतो. फर्जनची स्क्रिप्ट इन ऑर्बिट मॉलमध्ये ऐकली होती, तर मला खूप मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण प्लीज थिएटर्समध्ये जाऊन बघा, कारण ही त्याच्यासाठीच बनवली फिल्म आहे. थँक्यू. दिग्पाल लांजेकर, प्रसन्न केतकर, पुनीत इसार, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी आणि शिवरायांच्या भूमिकेत अभिजित श्वेतचंद्र. ही मातब्बर कलाकारांची सगळी टीम आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि हा सिनेमा म्हणजे सगळ्यांसाठी खूप मोठा अनुभव असेल. 30 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित